सोलापूर जिल्ह्यामध्ये झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जोरदार रणधुमाळी सुरू आहे। या जिल्ह्यामध्ये एक विक्रम झालाय। तो विक्रम म्हणजे सर्वाधिक राजकीय नेत्यांची मुलं, पत्नी आणि इतर नातेवाईक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले। त्यात माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि राम सातपुते हेही मागे राहिलेले नाहीत। झेडपीच्या इलेक्शनमध्ये दोघांनी एकमेकांविरोधात कसा शड्डू ठोकलाय हेच आपण या व्हिडिओमधून थोडक्यात पाहूया। सलग 2 निवडणुकीत पराभव, पण राम सातपुते लढतायत। राम सातपुते यांचा सलग 2 निवडणुकीत पराभव झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले राम सातपुते हे मूळचे बीडचे, मात्र 2019 मध्ये भाजपने राम सातपुते यांना एससी साठी राखीव असलेल्या माळशिरस विधानसभेच्या रिंगणात उतरवलं। माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बळावर राम सातपुते निवडून आले। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते सध्याचे आमदार उत्तमराव जानकर। निवडणूक चुरशीची झाली आणि सातपुते हे अवघ्या 2702 मतांनी विजयी झाले। त्यानंतर लोकसभेला राम सातपुतेंना भाजपचं तिकीट सोलापूरमधून मिळालं, पण काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंचा तब्बल 75,000 मतांनी पराभव केला। मोहितेंनी शब्द खरा करून दाखवला। लोकसभेपूर्वी मोहिते घरातील धैर्यशील मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात गेले। सातपुतेंना एका रात्रीत विजयदादांनी आमदार केले। हेच पार्सल बीडला पाठवणार अशी गर्जना धैर्यशील मोहितेंनी केली होती। मोहितेंनी आपला शब्द खरा करून दाखवला, पण राम सातपुते घाबरले नाहीत। लोकसभेच्या पराभवानंतर पुन्हा भाजपने त्यांना माळशिरसमधून विधानसभेचं तिकीट दिलं। यावेळेस त्यांच्यासमोर शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांचं आव्हान होतं। जानकरांना मोहितेंची मदत मिळाली, त्यामुळे दोघांमध्ये चुरशीचा सामना झाला। यावेळी मात्र उत्तमराव जानकरांनी सातपुतेंना 12,000 मतांनी धूळ चारली। राम सातपुतेंची पत्नी आणि जानकरांच्या मुलामध्ये लढत। सलग 2 निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सातपुतेंनी माळशिरसचं मैदान सोडलं नाही। ते पक्षाचं काम करत राहिले। जानकर मोहितेंविरुद्ध थेट बोलत राहिले। त्यांना पक्षातून हवं ते बळ मिळत राहिलं। आता त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुतेंना भाजपनं झेडपीच्या मैदानात उतरवलंय। त्या माळशिरसमधील दहेगाव गटातून निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या समोर मोठं आव्हान आहे, कारण आमदार उत्तमराव जानकरांनी आपला मुलगा जीवन यालाच इथून मैदानात उतरवलंय। स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा संघर्ष। संस्कृती सातपुते याही माळशिरसमधील नाहीत, त्या पुण्यातील आहेत आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे, मात्र त्या या भागात सक्रिय राहिलेल्या आहेत। महिलांसाठी त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे। तर जीवन जानकर हे व्यावसायिक असून ते राजकारणात सक्रिय आहेत। ते धानोरा गावचे सरपंच राहिलेले आहेत। बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक असा राजकीय संघर्षही राम सातपुते आणि उत्तमराव जानकरांमध्ये झालेला आहे। तो संघर्ष आता जिल्हा परिषद निवडणुकीत असणार आहे। राम सातपुते टायगर अभी जिंदा आहे म्हणणार। खरी तर ही लढत राम सातपुते विरुद्ध आमदार उत्तमराव जानकर यांच्यामध्ये जाय। या निवडणुकीत राम सातपुतेंना झटका बसल्यास त्यांच्यावर मोठी नामुष्की येऊ शकते, कारण आम्ही बीडचं पार्सल बीडला पाठवलं असं विरोधक छाती ठोकपणे सांगतील, पण राम सातपुतेंनी ही लढाई जिंकल्यास तेही टायगर अभी जिंदा आहे अशी गर्जना करून सांगतील, हे मात्र नक्की। तर मंडळी, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि राम सातपुते यांच्यातील या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।